आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश। शुगर इन्स्टिट्यूटला देण्यात येणाऱ्या अनुदानाचा योग्य उपयोग होतोय का याची चौकशी होणार। साखर आयुक्त संजय कोलतेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशीचे आदेश। मुख्यमंत्र्यांकडून शरद पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा आज नागपूरमध्ये भव्य मोर्चा। शेकडो ट्रॅक्टर घेऊन बच्चू कडू शेतकऱ्यांचा नागपूरमध्ये दाखल होणार। अन्नधान्य, कपडे, भाजीपाला घेऊन शेतकरी मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी। बच्चू कडूंच्या नेतृत्वात कर्जमुक्तीसाठी काढण्यात आलेला महाएल्गार मोर्चा आज दुपारी नागपूरमध्ये पोहोचणार। कडूंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 500हून अधिक पोलीस सभास्थळी तैनात। नागपूरपासून 15 किलोमीटर दूर केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या शेजारच्या मैदानावर बच्चू कडूंचं आंदोलन होणार। 130 किलोमीटरचा प्रवास करून बच्चू कडूंचा वर्धाच्या सुकळीबाई गावामध्ये मुक्काम। बच्चू कडूंनी रात्री कार्यकर्त्यांसोबत बेसन भाकरीचं जेवण केलं। थोड्याच वेळामध्ये मोर्चा नागपूरकडे रवाना होणार। मनसेच्या 1 तारखेच्या मोर्चासंदर्भात आज प्रमुख नेत्यांची शिवतीर्थवर बैठक। 1 नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये मतदारांचा रोष दिसू द्या। आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे तरुणांच्या समोर मांडा। राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार। शिष्टमंडळ 1 नोव्हेंबरला निघणाऱ्या मोर्चाबाबत चर्चा करणार। पलटणमधील महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण अटकेतील आरोपी मदगरला दुपारी 2 वाजता कोर्टामध्ये हजर करणार। आरोपी बनकरची पोलीस कोठडी संपणार असल्यानं कोर्टामध्ये हजर केलं जाणार। महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी आज वडवणी शहर बंदची हाक। सर्व पक्ष आणि संघटनांकडून शहर बंद ठेवण्यासाठी आवाहन। आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांवर कडक शिक्षेची मागणी। भाजपनं मागितली तर जालन्यामध्ये महापौर पदाची अर्धी टर्म देऊ, पण महापौर पदाची पहिली टर्म शिवसेनेचीच असेल, अर्जुन खोतकर यांचं वक्तव्य। अर्जुन खोतकरांकडून शिवसेनेच्या महापौर पदासाठी नावाची घोषणा।